हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पटना हायकोर्टाचा नितीश कुमार सरकारला दणका, एससी एसटी आणि ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय रद्द। विधानसभा निवडणुकीत आम्ही 155 जागा जिंकणार, शरद पवारांचा दावा। जास्त जागा काँग्रेसच्या असल्याने ते विरोधी पक्षनेते पदाबाबत ठरवतील, पवारांचं वक्तव्य। पक्ष चिन्ह असतं तर आम्ही 20 ते 22 जागा जिंकलो असतो, आम्ही तुमची ठासून मारली, विधानसभेतही ठासून मारू, संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। सुनेत्रा पवारांना केंद्रीय मंत्री करा, शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे मागणी, तर मंत्रिपदाबाबत पक्ष विचार करेल, सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी, विखेंनी 18,88,000 रुपयांचे शुल्कही भरलं। कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता, माजी आमदार केपी पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर, सूत्रांची माहिती। प्रकाश आंबेडकरांनी लक्ष्मण हाकेंना पाणी प्यायला दिलं, ओबीसींचं आरक्षणाचं ताट वेगळंच असायला हवं, आंबेडकरांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या स्थगितीसाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, आमदार अपात्रताबाबतची सुनावणी प्रलंबित असल्यानं ठाकरे गट आक्रमक। विधान परिषदेसाठी 11 पैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात, महाविकास आघाडीकडून तिसऱ्या उमेदवाराबाबत चाचपणी, महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यास प्रत्यक्ष निवडणुकीची शक्यता। भिवंडीत मुसळधार पाऊस, बाजारपेठ पाण्याखाली, पालघरमध्येही पावसामुळे वनई चंद्रनगरचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला। मुंबईसह किनारपट्टीवर पावसाचा अंदाज, तळकोकणात येत्या आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता, रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज हवामान खात्याचा येलो अलर्ट। T20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये आज भारत विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना, संध्याकाळी 8 वाजता रंगणार सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।